हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर माधुरीज फूड कट्टा करून मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आणि आज आपण करतो आहोत मस्त अशी एक रेसिपी, ती म्हणजे कप केक। तर रेड वेल्वेट कप केकची रेसिपी आज आपण आपल्या किचनमध्ये करतो आहोत। व्हॅलेंटाईन डे येत आहे, तर व्हॅलेंटाईन डे म्हणूनच नाही तर असंही मुलांचं फेवरेट असं रेड वेल्वेटचा केक घरात अगदी इझी पद्धतीने आणि कमी पैशामध्ये कसा करायचा आणि तोही परफेक्ट असा हा केक आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। आणि ते करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचन मध्ये। तर जबरदस्त असा रेड वेल्वेटचा केक करण्यासाठी आपण घेणार आहोत 1 कप मैदा, त्याचबरोबर आणखीन 1/4 कप मैदा। तर 1 कप आणि 1/4 कप असे कप आपण मैद्याच्या मापाचे घ्यायचे आहेत। त्याचबरोबर इथे घातलेला आहे मी बेकिंग पावडर, सो 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। आणि त्याचबरोबर अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, खूप जास्त मीठ घालायचं नाही। आणि हे सर्व काही छान चाळून घ्यायचं आहे। मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ हे सर्व काही मी छान चाळून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। त्याचबरोबर दुसऱ्या एका बाउलमध्ये मी घेतलेलं आहे इथे 1 कप दूध। तर 1 कप दूध अशा पद्धतीने गरम करायचं आहे की आपला हात घातल्यानंतर चटका सोसेल एवढं गरम दूध घ्यायचं आहे, म्हणजेच कोमट दूध घ्यायचं आहे। आणि त्या कोमट दुधामध्ये आपण घालायचं आहे 1 टेबलस्पून व्हिनेगर। सो माप बरोबर लक्षात ठेवा तुम्ही, 1 टेबलस्पून व्हिनेगर मी इथं वापरलेलं आहे। आता बघा, व्हिनेगर टाकल्यानंतर इथे हे दूध दहीसारखं थोडंसं फुटलेलं आहे। तर दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे, म्हणजेच हलकंसं दहीचा प्रकार आपल्याला इथं दिसलेला आहे। त्याचबरोबर त्यात मी घातलेलं आहे 1/3 कप ऑइल, जो आपण रेग्युलर जेवणासाठी वापरतो ते ऑइल। त्याचबरोबर अर्धा कप पिठी साखर। सो हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि त्यात घातलेलं आहे मी 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स। सर्व काही मिक्स झाल्यानंतर मी इथे घातलेलं आहे 1 टेबलस्पून कोको पावडर। तेही आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सर्व काही मिक्स झाल्यानंतर आपण जे चाळून ठेवलेलं पीठ आहे ते आपण ह्यात घालून घ्यायचं आहे, म्हणजेच मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ ह्याचं आपण चाळून घेतलेलं मिश्रण आपण ह्यात घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता रेड वेल्वेट केक आहे म्हटल्यावरती रेड कलर तर घालणं गरजेचंच आहे। तर मी इथे घातलेला आहे थोडासा रेड कलर आणि व्यवस्थित अशा हलक्या हाताने अगदी एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। थोडा रेड कलर कमी वाटतो आहे मला, म्हणून मी आणखीन थोडासा घालून घेतला आहे। सो त्याचं प्रमाण तुम्ही अंदाजे घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलक्या हाताने एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर मिक्स करायचं आहे। सो आता आपलं बॅटर तयार आहे आणि आता आपण आपले कप केक करायला घेऊया। कप केकचे जे मोल्ड असतात ते मी इथे घेतलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये मी अशा प्रकारे हे कप केकचे पेपर्स मिळतात बाजारात, ते मी आणलेले आहेत आणि ते मी असे ह्या मोल्डमध्ये ठेवून फिक्स करते आहे, म्हणजे केक व्यवस्थित पटकन बाहेर येईल। पार्टी असेल, बर्थडे पार्टी असेल, काही असेल तर तुम्ही हे कप केक बनवू शकता आणि मुलांनाही एन्जॉय करू शकता। आणि व्हॅलेंटाईन डे स्पेशल आहे म्हणून मी मुद्दामच रेड वेल्वेट केकचा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। कप केक आहेत हे खूप सुंदर होतात। सो सगळे काही भरून झालेलं आहे माझं आणि आता हे अशा पद्धतीने मी टॅप करून एका प्लेटवर ठेवून घेते आहे। तर आपण हे केक कढईमध्ये करत आहोत, म्हणजेच गॅसवर करत आहोत, ओव्हनमध्ये नाही करत आहोत, कारण की सगळ्यांकडेच ओव्हन असतात असं नाही। त्यामुळे अशा पद्धतीने मी तुम्हाला बेक करून दाखवते। तर इथे एक मोठं खोलगट भांडं घेतलेलं आहे मी, मोठं पातेलं घेतलेलं आहे ॲल्युमिनियमचं आणि त्याच्या आतमध्ये मी घातलेलं आहे मीठ आणि त्यावर एक रिंग ठेवलेली आहे। आणि जे प्लेटवर आपण केकचे कप ठेवलेले आहेत ती प्लेट आपण आतमध्ये ठेवून द्यायची आणि हे भांडं मी अगोदर 5 मिनिटं अगोदर गॅसवर गरम करण्यासाठी, म्हणजेच फ्री हीट करण्यासाठी ठेवलं होतं। आता गॅसची फ्लेम मंद करून हे झाकण लावून 15 ते 20 मिनिटासाठी बेक करण्यासाठी सोडून द्यायचं आहे। त्याचबरोबर दुसरीकडेही मी कप्स भरून ठेवलेले आहेत, जे मी ओव्हनमध्ये करणार आहे। सो ओव्हनमध्ये 180 डिग्रीला तुम्ही केक बेक करायचा आहे 15 ते 20 मिनिटासाठी। सो 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघा
मस्त असा आपला स्पॉन्जी कपकेक तयार आहे. सुंदर रंग आलेला आहे आणि आता बघा टूथपिक मी घालून बघितलं आहे, ती क्लीन आली, याचा अर्थ आपला केक छान झालेला आहे. आता केक तयार आहे, आपले कपकेक तयार आहेत. आता वरचं फ्रोस्टिंग आपल्याला करायचं आहे. त्यासाठी मी घेतलेलं आहे चीज. तर इथे आपण घेतलेलं आहे 70 ग्रॅम चीज. क्रीम चीज आहे, बाजारात क्रीम चीज मिळतं, सो ते क्रीम चीज मी इथं वापरलेलं आहे. सो 70 ग्रॅम क्रीम चीज मी इथं घेतलेलं आहे. ते व्यवस्थित हलकंसं बीटरने बीट करून घेतलं. ही क्रीम प्रचंड सुंदर लागते, इतकी चविष्ट लागते. त्याचबरोबर मी इथं घालते आहे पिठी साखर. सो 15 ग्राम इथं मी पिठी साखर घातलेली आहे. त्यानंतर 1/4 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालूया आणि पुन्हा छान बीट करून घेऊया. अगदी 2 मिनिटासाठी मी इथं बीट केलं आणि आपली ही क्रीम छान तयार झालेली आहे. सो चीजची क्रीम इथं तयार झालेली आहे, मस्त स्मूथ झालेली आहे. आता दुसऱ्या एका बाउलमध्ये मी घेते आहे फ्रेश क्रीम. तर व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे मी, एकदम थंडगार व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. तीही 70 ग्रॅम घेतलेली आहे मी आणि तिलाही मी बीट करणार आहे. तर मस्त असं क्रीम बीट करायचं आहे. बघा छान असं आपलं हे क्रीम बीट करून झालेलं आहे. असे तारसारखं क्रीम जर उभी राहिली याचा अर्थ आपली क्रीम व्यवस्थित बीट करून झालेली आहे. आणि आता आपण जे चीज तयार केलं होतं, चीज क्रीम तयार केली होती, ती आपण ह्या व्हिपिंग क्रीममध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे. हलक्या हाताने मी सुरुवातीला हे मिक्स करते. त्यानंतर अर्धा मिनिट आपण पुन्हा बीटरने ह्याला बीट करूया, म्हणजे सर्व काही एकत्र मिक्स होईल. जबरदस्त लागते ही क्रीम. आणि रेड वेल्वेट कपकेकवर जेव्हा ही तुम्ही क्रीम घालून सर्व कराल तेव्हा त्याची चव प्रचंड वाढते. तर अशा पद्धतीने मी आता ही क्रीम आपली बीट करून झालेली आहे आणि आता आपल्याला डिझाईन करायचे आहे केकवर, कपकेकवर. म्हणून मी अशा पद्धतीने ही क्रीमचा कोन तयार करते आहे. तर केक डिझाईन करण्यासाठी बाजारात अशा पद्धतीचे नोझल मिळतात. सो अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित आतमध्ये स्टफ करून घेतलेलं आहे. आपले केकही छान तयार आहेत. मस्त असा रेड कलर आलेला आहे. मोल्डमधून बाहेर काढूया. केक पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. ते थंड झालेले आहेत आणि आता मोल्डमधून मी बाहेर काढले. तुम्ही बघाल किती छान आणि स्पॉन्जी झालेला आहे. व्यवस्थित तो बेक झालेला आहे. मस्त अशी छान डिझाईन करून घेऊया. जशी आपल्याला हवी तसं आपण त्या कपकेकवर डिझाईन करू शकतो. सो मी अशा पद्धतीने मस्त ही क्रीम केकवरती ठेवत आहे किंवा डेकोरेट करत आहे. क्रीमची जी फ्रॉस्टिंग आहे ती अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान टेस्ट येते. आता डिझाईनसाठी आपल्याला जे घरात अवेलेबल आहे तसंच आपण करायचं आहे. तर मी केकचाच बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, क्रश करून घेतलेला आहे आणि तेच वर मी डिझाईन म्हणून टाकत आहे. खूप इझी रेसिपी आहे, पण चवीला तर जबरदस्त होते. मुलांची तर फेवरेट होऊन जाईल आणि ॲज अ व्हॅलेंटाईन डे म्हणून तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर जबरदस्त आपला असा हा रेड वेल्वेटचा केक इथं तयार आहे. तर नक्की ह्या व्हॅलेंटाईन डेला करा आणि तो कसा झाला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कपकेक दाखवते मी, किती स्पॉन्जी झालेला आहे तो. जबरदस्त झालेला आहे. रंग, टेक्स्चर आणि स्मूथ बघा किती झालेला आहे तो, स्पॉन्जी किती झालेला आहे. बाजारात जर तुम्ही रेड वेल्वेटचा केक घ्यायला गेलात तर तो खूप महाग मिळतो, पण घरच्या घरी तो अगदी
कमी पैशात बनतो आणि चवीला तर जबरदस्त होतो. अगदी हीच आणि अशीच रेसिपी तुम्ही फॉलो करा. जबरदस्त असा रेड वेल्वेटचा केक हा तयार होतो आणि क्रीम चीज तर अप्रतिम लागते. तर इथे हा आपला रेड वेल्वेट केक तयार आहे, कप केक तयार आहे. सो अशाच माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माधुरीज फूड कट्ट्याला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. थँक्यू.